टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आज भोर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा अर्थसंकल्पीय 2025-26 व सुधारित 2026-27च्या अंदाजपत्रकासाठी आज मीटिंग बोलवण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये काही त्रुटी जाणवल्या, त्या आम्ही मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांच्यासमोर आज आम्ही व्यतीत केल्या। मालमत्ता करावरील जे अतिरिक्त कर 2% व्याज लावलं जात होतं ते बार्शी नगर परिषद असेल त्यांनी कमी केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आपणही आपल्या नगरपालिकेमध्ये मोहोळ नगरपालिकेमध्ये दंड व्याज कमी करण्यासाठी मागणी केली, परंतु शासनाने जो आवास योजनेतून 100% जर तो कर भरला तर ते 2% व्याजदंड माफ केलं जातं असं सांगण्यात आलं आणि तेही जनतेला आता जास्तीत जास्त जागृत करून भरण्यासाठी ती माहिती देण्यासाठी आम्ही त्यांना आज सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की आपल्या मोहोळ नगर परिषदेमध्ये अग्निशामक दलाची गाडी नाही, परंतु त्याचा कर लावला जातोय, तोही माफ करण्यात यावा अशी मागणी आम्ही त्यांना केलेली आहे। तिसरी गोष्ट, रमाई घरकुल योजनेसाठी अतिरिक्त कर लावला जातोय। पहिला कर त्यांनी 3000 ते 3200 लावला होता, त्यानंतर 2800 ते 3000 केला होता आणि आता चालूला 6000 ते 9000 केलेला आहे आणि हे आम्ही कर कमी करावा यासाठी मागणी केल्यानंतर त्यांनी नवीन जो शासन निर्णय आला आहे त्याच्यावर अभ्यास करून आपण तो कर कसा कमी करता येईल त्याच्यावरती त्यांनी चर्चा करून आम्हाला म्हणजे अभ्यास करून सांगतो म्हणाले। दुसरी गोष्ट, मोहोळमधील प्रतिष्ठित डॉक्टर लोकांसाठी वर्षाला परवाना नूतनीकरण करावा लागतो आणि त्यांचा व्यवसाय बंद करून वारंवार नगर परिषदेला चक्रा मारावं लागतात, तर तो 1 वर्षाचा जो तुमचा परवाना आहे तो त्यांना इथं जो येऊन त्रास होतोय तो 3 वर्षाचा एकदमच जर दिला तर त्यांना त्यांचा त्रास, त्यांचं पेशंट सोडून त्यांना इथं चक्रा मारणं कमी होईल। त्यासाठी 3 वर्षाचा परवाना देण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि कर्मचारी वर्गाला जो ह्याच्यात आमच्या अर्थसंकल्पामध्ये जे त्यांनी सांगितलं त्या साहित्य वाटप केलं जातं त्याच्यावर खर्च दाखवला गेला, परंतु मोहोळ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला कुठलंही साहित्य पुरवलं जात नाही। मग त्याचे हेल्मेट असेल, हँड ग्लोव्ज असतील, बूट असतील, इतर ज्या काही सुखसुविधा त्यांना दिल्या जातात त्या दिल्या जात नाहीत, त्या त्वरित देण्यात याव्या। त्यासाठी आम्ही आज त्यांना या सभागृहामध्ये मागणी केली। त्या सभागृहामध्ये उपनगराध्यक्षांनी आमच्या तिथं सांगितलं की ह्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून ह्यांच्याशी चर्चा करून आपण ह्या पूर्ण करून सर्व नगरसेवक दिव्यांग बंधूसाठी जे निधी खर्ची लावला जातोय परंतु त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला नाही, त्यांच्यासाठी त्यांना जो काही मासिक निधी दिला जातोय तोही त्यांना देण्यात यावा। त्यासाठी आम्ही आज मागणी केली, सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याच्यावर लवकरच निर्णय देतो असं त्यांनी सांगितलं। मेन रोडवरील जे पोल आहेत त्या पोलवर LED आज सध्या बंद आहे, त्यासाठी आपली काय मागणी असणार आहे, तुम्ही काय करू शकता? हे सर्वसाधारण सभेतील विषय आहे, आम्ही तो विषय उद्या मांडणार आहे। उद्याच ती सर्वसाधारण सभा आमची आहे की ह्या मेन रोडवरती जो लाईटचे पोल बसवलेले आहेत ते लाईट बसवण्यासाठी केले आहेत का बोर्ड लावण्यासाठी केलेले आहेत, ह्यासाठी आम्ही हा विषय उद्या मांडून एकतरी तो पोल बंद आहे तो पोलच रस्त्यातून काढून टाकावा यासाठी आम्ही पहिली मागणी करणार आहे, कारण त्याच्यावर बरंचसं अतिक्रमण झालेलं आहे। जे बोर्ड लावले ते प्रशासनाच्या काळात, आता आमची उद्या सर्वसाधारण पहिली सभा असल्यामुळे पाठीमागचं माहीत नाही, त्यांना आम्ही माहिती घेणार आहे की त्याच्यावरचा तुम्ही जो प्रति स्क्वेअर मीटर 5 रुपयानं जो रेट लावलेला आहे तो आकारला आहे का नाही। त्यामुळं उद्या मोहोळमधील सर्व मेन रोडवरील डिजिटल काढण्याची त्यांना सक्त ताकीद देणार आहे। कुरूर रोडवरील जे घाण पाणी आहे गटारीचं ते रिकाम्या रोडवर वाहत आहे, त्यावर आपली काय सूचना असेल आणि तुम्ही काय सांगाल? प्रशासनाला उद्या तेही आम्ही सांगतोय की गटारीचं घनकचऱ्यातून जो काम चालू आहे आमच्या ह्याचं गटारीचं अंडरग्राऊंड गटारीचं भूमिगत गटारीचं काम चालू आहे ते जोडण्याचं काम चालू आहे
आता काही ठिकाणी सोडलेलं नसल्यामुळं काही भागावरती पाणी येतंय, त्याचाही आपण विल्हेवाट कशी जोपर्यंत ती चालू होत नाही तोपर्यंत लावता येईल त्याच्याविषयी आम्ही त्याच्यावर चर्चा करणार. उद्या सर्वसाधारण सभा आहे. ही सभा लोकांच्या पुढे मोहोळ शहरातील सर्व नागरिकांच्या समोर येण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवकांनी 11 नगरसेवकांनी आता मागणीपत्र 12 नगरसेवकांनी आता मागणी केलेली आहे की ते आतमध्ये जी सभा होईल सर्वसाधारण सभा त्याचं लाईव्ह सर्व मोहोळ शहरातील नागरिकांना दिसावं त्याच्यासाठी LED बाहेर स्क्रीन लावून सर्व मोहोळ शहरांच्या लोकांच्यासाठी ती उपलब्ध करून द्यावं. कारण मोहोळ शहरामधील हे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कुठल्या पद्धतीचं काम करतात, सकारात्मक काम करतात का नकारात्मक काम करतात हे लोकांना पाहता आलं पाहिजे. यासाठी आम्ही आताच सर्व नगरसेवकांनी भाजपाच्या पत्र दिलेलं आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.